वल्लू, अहो काय म्हणाले डॉक्टर? कसे आहेत कैलास भाऊजी आता? सांगतो मी. मला सांग, श्वेताताई कशा? कालपासून काही खाल्ले की नाही त्यांनी? नाही, काही खाल्लं नाही आहे, पण डॉक्टरांना बोलवलं होतं. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं तेव्हा कुठे जाऊन झोपल्यात त्या. डॉक्टर म्हणत होते थोड्या वेळाने बरं वाटेल म्हणून. आय होप आता बरं वाटेल. श्वेताताई, 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 अहो कैलास कसे मला नीट, मला त्यांच्याकडे जाऊ दे. मनोज, तू हॉस्पिटलमध्ये होतास ना, मला सांग त्यांना काय झालंय, ते बरे आहेत ना? नाही तर मला घेऊन चला प्लीज, मला घेऊन चला. श्वेताताई जाऊया, पण आता लगेच नको. काय की कैलासचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. तो अजूनही बेशुद्ध आहे. धोका टळलाय. पण काय बोल ना, मला नको टेन्शन देऊस, प्लीज बोल पटकन. श्वेताताई सांगतो, काय की या अपघातामध्ये कैलासला खूप जास्त मार लागलाय. डॉक्टर उपचार करतायत, पण त्याच्या कमरेखालचा भाग पॅरालाइज झालाय. श्वेताताई, सांभाळा स्वतःला. श्वेताताई, गप असं नका करू. मी त्यांच्याकडे जाते, मला जाऊ दे. श्वेताताई थांबा. श्वेताताई काय करताय? अयो श्वेता, कुठे पळून चालली तू? तुझा नवरा तिकडे हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडलाय आणि तू चालली त्याला सोडीसन पळून? मला ना तुमच्या आजकालच्या पोरींचं हे पटतच नाही अजिबात. अंगावर जबाबदारी पडली की जायचं सोडून पळून. अगं नवऱ्याची सेवा करायचं सोडून खुशाल पळून चालली. कुठे पेडशील हे पाप? देव बी तुला माफ करणार नाही, लक्षात ठेव श्वेता. बस झालं सासूबाई. काय बोलताय तुम्ही हे? अगं फक्त श्वेताताईंची अवस्था बघा जरा. का तोंडाला येईल ते बोलू नका. आपण जर का एखाद्याचं दुःख कमी नाही ना करू शकत, तर ते वाढवू पण नका. तुम्ही या सगळ्यापासून ना लांब राहता. हे बघा, प्लीज शांत व्हा तुम्ही. असं या अवस्थेत जाऊ नका हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये जाऊ दे, मला त्यांना बघायचंय. या अवस्थेत कशा जाणार आहात तुम्ही? अगं माझा नवरा हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडलाय, मला जाऊ दे प्लीज. सॉरी. हे बघ, मला आता त्यांच्याकडे जायलाच पाहिजे. अगं बायको म्हणून नाही, माणूस म्हणून तरी मी आता त्यांच्या जवळ असायला पाहिजे ना. हे बघ, मला मान्य आहे त्यांनी मला आता खूप त्रास दिलाय, पण लग्नानंतरचे काही महिने त्यांनी मला जी माया दिली, जे प्रेम दिलं ना, ते खूप आहे ग माझ्यासाठी. त्यासाठी तरी मला जायला पाहिजे त्यांच्याकडे. या अशा परिस्थितीत मी त्यांना एकटं नाही सोडू शकत. आणि कुठलाही माणूस मुळातच वाईट नसतो ना, परिस्थिती त्याला वाईट करत असते. अगं लग्नानंतर काही महिने का होईना, पण त्यांनी खूप प्रेम केलंय माझ्यावर. नंतर माझ्या भूतकाळात ते अडकले आणि ते प्रेम कुठेतरी हरवून गेलं असेल. पण त्यांनी जे काही छान क्षण दिले, ज्या आठवणी दिल्या, त्या सगळ्या मला आयुष्यभर पुरतील. खरंच, आणि ते क्षण मला जपून ठेवायचे. मी अशी एकटी सोडून नाही जाऊ शकत त्यांना. प्लीज प्लीज मला जाऊ दे. आत्ता अडवू नकोस. मी आत्ता जर गेले नाही ना, तर देव सुद्धा मला माफ करणार नाही. प्लीज. थँक्यू. मी जाते. प्लीज तुम्ही प्लीज त्याच्यासोबत जा.
तुम्हाला खरंच असं वाटतं की श्वेताने तिकडे गेलं पाहिजे? हा, काय गरज आहे जायची? आणि मिठू, तुलाही सेम वाटतंय? अरे काय गरज आहे? म्हणजे हे बघ, एक सिंपल गोष्ट आहे. मान्य आहे त्याचा ऍक्सिडेंट झालाय, त्याला खूप लागलंय, त्याला मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे. मग त्याने कोणीतरी केअरटेकर ठेवावा. नाही, खूप पैसेवाला आहे ना तो, श्रीमंत आहे खूप, तेवढं तर अफोर्ड करूच शकतो. त्यासाठी श्वेताने का कामाला जुंपायचं? हा, म्हणजे हा फुकटचा राबवून घेणार तिला? अजिबात नाही. हा, मला पटत नाहीये. काय आहे ना, हिने श्वेताने भावनेच्या भरात हा डिसिजन घेतलाय. तिला काय सुचत नाही आता. म्हणे जाणार तिकडे त्याची सेवा करणार. काय गरज आहे? अजिबात नाही. हा, हे करायची तिला अजिबात गरज नाहीये आणि मी तिला ते करू देणार पण नाही. तेजा, तू शांत हो आधी प्लीज. इतकं चिडायची काही गरज नाहीये. हे बघ, आता जे काही घडलंय या सिच्युएशन मध्ये श्वेता इमोशनलीच विचार करणार आहे ना. रॅशनली विचार करू शकणार आहे का ती? हा थोडासा विचार तू कर ना. त्या कैलास भाऊजींनी तिला कितीही त्रास दिलेला असला तरी शेवटी तो नवरा आहे तिचा आणि तिच्या नवऱ्याला आता तिची गरज आहे हा विचार तिच्या डोक्यात येणार ना. म्हणजे तो तिचा नवरा तिला दावणीला बांधणार, तिच्याकडनं कामं करून घेणार, तिला कामाला जुंपणार आणि आपण ते होऊ द्यायचं? तिने ती कामं करायची, तिने राबायचं? हे बघ, तू म्हणत असलीस ते किती खरं असलं ना तरी सुद्धा आपलं ठरलंय ना, श्वेता जो काही डिसिजन घेईल त्या डिसिजनमध्ये आपण तिला सपोर्ट करायचं. मग आता तिला जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो घेऊ दे. आपण तिला सपोर्ट करूया तेजा, प्लीज. सावकाश श्वेता ताई, सावकाश. अरे तुम्ही काय डिसिजन घेताय तिच्याबद्दल? तिने डिसिजन घेतलाय, ती बघा निघाली मनोजीजूंबरोबर हॉस्पिटलला. काय? ही श्वेता जरा डोक्यावर पडलीये का? नाही, ते काही नाही. मी आत्ताच्या आत्ता खाली जाते आणि तिला थांबवते. तेजा, आख थांबा. काय करता तुम्ही? श्वेताताईंना अडवायला चाललात? तुम्हाला असंच वाटतंय ना की श्वेताताई मूर्खपणा करतायत? कोर्स वल्लेरी, अगं ती जाते, तिने नाही जायला पाहिजे. तुम्ही तरी काय वेगळं करताय? तेजाताई असं काय करताय? श्वेताताई जेव्हा दुःखात होत्या, त्यांना कैलास भाऊजींनी त्रास दिला, तेव्हा आपण त्यांना इथे घेऊन आलो. पण आपण त्यांना इथे घेऊन आलो म्हणून ते कैलास भाऊजींना विसरून गेल्या, मूव्ह ऑन झाल्या असं वाटतंय तुम्हाला? तेजाताई हो, ते आयुष्य आहे त्यांचं, नवरा आहे तो त्यांचा. आपण त्यांच्या आयुष्याचं डिसिजन कसे घेऊ शकतो? मुळातच हे त्यांचं आयुष्य आहे आणि त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेणं हा त्यांचा हक्क आहे. आपण त्यांना फक्त सपोर्ट करू शकतो की नाही? तेजाताई प्लीज ऐका माझं. त्यांच्या आयुष्याचे निर्णय त्यांना घेऊ द्या. आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूयात. त्यांना जाऊ दे कैलास भाऊजींना भेटायला, प्लीज. कैलास, श्वेता, मला माफ कर. खरं तर मी तुझ्या माफी मागायच्या पण लायक नाही. हे शहाणपण मला खूप उशिरा सुचलं, पण आता खूप उशीर झाला. संपलं सगळं. मला माफ कर श्वेता. प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज.
मी आले ना आता, आता सगळं नीट होईल खरंच. तुम्ही नका काळजी करू. आणि काही संपलेलं नाही, मी संपू देणारच नाहीये ना. मी आहे तुमच्या बरोबर. तुम्ही नका काळजी करू प्लीज. मला माहिती आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तुमच्यावर प्रेम आहेच. तुम्हालाही माहिती. तुम्हाला काही होणार नाही. श्वेता यार, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो. नाही जगू शकत तुझ्याशिवाय. प्लीज. पण मी तुझ्या प्रेमाच्या लायकच नाही. नाही प्लीज, प्लीज असं नका बोलू. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. मी कधीच. आपण दोघांनी कायम एकत्र राहायचंय. आपण एकमेकांचा हात कधीच सोडायचा नाही. नाही ना सोडणार माझा हात. कसा धरू ग तुझा हात माझ्या हातात? या हातात, या शरीरात आता ताकद राहिली नाही की समर्थपणे तुझा हात माझ्या हाताने सांभाळू शकेल, तुला सांभाळू शकेल. नको यार श्वेता, वेडेपणा करू नको. मी आता तुझ्या लायक राहिलो नाही. काय बोलताय तुम्ही? प्लीज. कदाचित माझ्या कर्माची शिक्षा दिली आहे मला देवाने. तू तुझं संपूर्ण आयुष्य माझ्या मागे नको घालूस. या पांगळ्या माणसासोबत तुझं आयुष्य बरोबर नाही करायचं. पण काय बोलताय तुम्ही? प्लीज. श्वेता, तुझं आयुष्य छान जग. मला सोडून दे. माझा विचार नको करू. आयुष्यभर तुला यातना दिल्यात. मला तुझ्या आयुष्याची माती नाही करायची आहे श्वेता. असं कसं बोलू शकता तुम्ही? मी तुमच्याशी लग्न केलंय ते काय तुमची साथ अर्धवट सोडून दे नका. वाहतुकीचा डाव सुद्धा लहान मुलं कधी अर्धवट सोडून जात नाही. मग आपण तर लग्न केलंय ते काय असं अर्धवट संसार मोडून टाकायला? मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. काही झालं तरी, तुम्ही कसेही असलात तरी मी तुमच्या बरोबर राहणार आहे. आणि हा माझा डिसिजन फायनल आहे. श्वेता, तू माझी बायको आहे म्हणून हे सगळं नको करूस यार. मला तुझं आयुष्य बर्बाद करायचा काही एक अधिकार नाहीये. मी तुमची बायको म्हणून, अर्धांगिनी म्हणून करेनच हो सगळं. मला ना तुमची मैत्रीण म्हणून राहायचंय. नवरा बायकोच्या नात्यात जर मैत्री असेल ना तर ते नातं जास्त घट्ट होतं. का माहितीये? मैत्री आली की विश्वास येतो. विश्वास असला की मग प्रेम येतं. आपल्याला तसं प्रेम हवंय. आता आपण कायम एकमेकांच्या बरोबर राहायचंय. तुम्ही एकटे नाही आहात. यापुढे कितीही मोठं संकट आलं, कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी आपण एकत्र सामोरं जायचंय त्याला. श्वेता यार, मी तुला ओळखायला चुकलो. देवाने माझ्या आयुष्यात हिरा पाठवला होता, पण कायम मी त्याला काचेचा तुकडाच समजत आलो. श्वेता, जमल्यास मला माफ कर. आय एम रिअली रिअली सॉरी श्वेता. सॉरी. Yes, thank you so much, doctor. Yeah, they will carry all the documents. Yeah, all the reports, prescriptions, old reports. Oh, thank you so much. It's so kind of you. Yeah, I think their visa process will be completed by this weekend. And next week they will be flying to UK. Yeah, thank you. Thank you so much. It was pleasure talking to you. Thank you. फायनली गाईज, झालंय माझं बोलणं डॉक्टरशी. तुम्हाला माहिती आहे का,
जे डॉक्टर कैलासवर ट्रीटमेंट करणार आहेत ते तिकडचे खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत. म्हणजे मी खरंच म्हणेन आपलं नशीब चांगलं आहे म्हणून आपल्याला त्यांची अपॉइंटमेंट मिळाली. लोक 6-6 महिने वाट बघतात त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी. सगळं नीट झालंय. आता एकदा श्वेता आणि कैलासचा विजा आला की मग नेक्स्ट वीक ते युकेला जाऊ शकतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू करू शकतात. आणि हां, कैलासच्या ट्रीटमेंटसाठी जी ऑनलाईन प्रोसिजर असते ना ती सगळी कंप्लीट केली आहे मी, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणार तसा. पण जरी इन केस काही प्रॉब्लेम आलाच तर माझी ना तिकडे एक मैत्रीण आहे, तिला मी सांगून ठेवले आणि ती तयार झाली श्वेताला हेल्प करायला. तुझी मैत्रीण पण डॉक्टर आहे का? नाही नाही, ती कंपनीतच काम करते. पण कसं आहे ना, मी तिकडची लोकल लोक असतील ना तर जरा गोष्टी सोप्या होतात म्हणून, बाकी काय. पण वल्लरी, मिठू, देव आपल्या पाठीशी आहे. नाहीतर ही प्रोसेस इतकी किचकट आहे ना, हे विजा, अपॉइंटमेंट, पासपोर्ट, हे खूप खूप किचकट आहे. जनरली वेळ लागतो या प्रोसेसला, पण आपल्या बाबतीत खूप पटकन झालं ग सगळं. हा, आता फक्त हर्षित श्वेताच्या घरी जाईल, पासपोर्ट कलेक्ट करेल आणि विजाचं काम पण तोच करणार आहे. एकदा का विजा आला ना की मग श्वेता कैलासला घेऊन युकेला जाऊ शकते आणि त्याची ट्रीटमेंट पण सुरू करू शकतो आपण. ए वल्लरी, अशी काय बघतेस ग? मी इतकं बोलतेय, काय काय काहीतरी बोल ना त्यावर. वल्लरी तू बोल काहीतरी यार, असं बघू नको, मला ऑकवर्ड होतंय खूप. तेजाताई, काही नाही, कौतुक वाटतंय मला तुमचं. हे म्हणजे काही तासांपूर्वी श्वेताताईंनी कैलास भाऊजींना कसं भेटू नये म्हणून तुम्ही पाठी लागला होता, पण आता कैलास भाऊजींना बरं वाटू देत म्हणून किती प्रयत्न करताय तुम्ही. छान वाटतंय मला. तुम्ही श्वेताताईंच्या मताचं मान राखलं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. अभिमान वाटतोय मला तुमचा. तुम्ही श्वेताताईंसाठी जे काही करताय ना ते खरंच खूप कमेंडेबल आहे. नाही ते सगळं ठीक आहे ग, तो कैलास तो बरा होऊन इथे आला आणि श्वेताशी जर परत आधीसारखं वागायला लागला ना तर मग त्याला सोडणार नाही मी. मग माझं 14वा रत्न दाखवेन. काय ना, एकदा माझ्या डोक्याची मंडई झाली ना की मी कुठल्या थराला जाईन माझं मलाच सांगता येत नाही. बरोबरच आहे तुमचं. नाही, या बाबतीत 100% मी तुमच्या बरोबर आहे. कैलास भाऊजी जर का पुन्हा पहिल्यासारखे वागले ना तर त्यांची काही खैर नाहीये. तेजा, अगं तुझं नाव ऐकताच ना थरथर कापतात कैलास जिजू. आता ते डेअरिंग पण करणार नाहीत श्वेताशी असं वागायची. खा, थंड होईल. हो, वा केवढा दिलास ग उपमा. टाटा पत्ता, तसंही तू हरणार आहेस. ए मला नको सांगू, माझ्याकडे खूप कलर आहेत अजून, कळलं ना. असं अशी भाजी पलटेन ना मी, बघ तू फक्त. हा, फक्त तोंडाच्या वाफा खेळू नकोस, तसंही हरणार आहे. बघ एकच पाड आहे माझ्याकडे. एकच पाच? तू काय ग तोंडाच्या वाफा मला बोलतेस तू? हे घे, हे घे. अरे काय करतेस तू? चीटिंग करते? कशाला चीटिंग करते? का म्हणजे कशाला उकसवतेस मला तू? अरे पण असं कोणी खेळतं का? चीटिंग आहे यार, मी जिंकली होती की नाही? मला कशाला उकसवतेस? मिठू, तेजा किती जोरात ओरडताय तुम्ही. नाही, इतकी वर्ष गेली आहेत पण मी पोथी वाचायला बसले की सुचलं ना तुम्हाला हे सगळं करायला. अरे तू त्याला उरड नाही, बघ काय केलं तिने. काय मुलगा आहे मी, त्याला का झाला? तू मिठू, लहान मुलांना आश्रमात शिकवतेस ना तू? अरे पण मी तिथे मोठी आहे ना. हो, तू गप्प बस तेजा. नाही, तिथे मोठी असलीस तरी इथे लहान आहेस तू, त्यामुळे मी जे सांगते ते ऐकायचंय तुला. वल्लरी बाहेर गेलीये कामाला, तोपर्यंत आपण स्वयंपाक नको का करून ठेवायला? मी
आणि स्वयंपाक नाही 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 माझ्याने नाही जमणार स्वयंपाक यार. मी खूप कामं करते आश्रमात यार. मी त्या मुलांना शिकवते यार. ती भांडणं करतात ती सोडवते. बिचारी मुलं. दिवसभर कामं करत असते. बिचारी काय ती ऐकतात तुझ्यासारखी नाही येत. तेजा गप्पा बस गा. तुम्ही ना दोघे ऐकतच नाही माझं. मी म्हणतेय म्हणून चल माझ्याबरोबर स्वयंपाकाला मदतीला. यार मी नाही स्वयंपाक करणार यार. मी वेकेशन मोड मध्ये आहे यार. मला नाही करायचं स्वयंपाक. तू हिला घेऊन नाही डोलीला काय कर काम नाही. काय काय मी डोली डाएट करते मी, कळलं ना तुमच्यासारखी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जर मी स्वयंपाक करायला लागले ना 1 वर्षाने जेवायला मिळेल तुम्हाला. तर ठरवा करायचं की नाही ते. झाली भांडणं तुमची. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना, तेच खरंय. मीच करते स्वयंपाक, तुम्ही बसा भांडत नाही तर खेळत. हिच्याशी कोण खेळेल रडकीशी? हे तुझ्याशी कोण खेळेल? ती आश्रमातली मुलं बरी. ती अशी नाही वागत तुझ्यासारखी. ऐकतात माझं. नाही ऐकणारच. तुझ्यासारखीच आहेत ती साधी भोळी. प्रेरणा प्रेरणा दी प्रेरणा प्रेरणा दी प्रेरणा प्रेरणा पाणी 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 प्रेरणा ए प्रेरणा